बालकांड सर्ग 7 पुढे चालू. वास्तविक पाहता आत्म्यास जन्म मरण इत्यादी संसार कोणत्याही अवस्थेत असत नाही आणि बुद्धी आणि अविद्येचे कार्य असल्या कारणे तिच्या ठिकाणीही ज्ञानशक्तीही नसतेच. अविवेकाने ते दोन्ही एकत्र करून मी संसारी आहे असे मानून जीव कर्मे करण्यास प्रवृत्त होत असतो. पाणी आणि अग्नी संयोगाने जशी पाण्यात उष्णता निर्माण होते आणि अग्नी मात्र शांत होतो, त्याप्रमाणेच जडबुद्धीचा चेतन आत्म्यासोबत संयोगाने चेतन आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व आणि जडत्व प्रकट होते. हे रमा, मनुष्य जोपर्यंत तुमच्या चरण कमळी स्थित भक्तांच्या संगतीने निरंतर सौख्य प्राप्ती करून घेत नाही, तोपर्यंत तो संसारी दुःखापासून सुटका नाहीच पाहू शकत. तुमच्या भक्तीमुळे मनुष्याने तुमच्या भक्तांच्या सोबत केलेल्या उपासनेमुळे तुमची माया हळूहळू क्षीणत्व पावते. मग त्या भक्तास तुमच्या ज्ञानानेच संपन्न अशा सद्गुरूची प्राप्ती होऊन त्याचेकडून महावाक्याचे ज्ञान मिळवून तुमच्या कल्पनेनेच तो मुक्ती पावतात, तुमच्या कृपेनेच तो मुक्ती पावतो. म्हणून तुमच्या भक्तिरहित मनुष्याच शेकडो कोटी कल्पात सुद्धा मुक्ती मिळणे वा ब्रह्मज्ञान प्राप्ती संभवत नसल्याने त्यांना वास्तविक सुख प्राप्तीही संभवत नाहीच. म्हणूनच तुमच्या चरणयुगली माझी भक्ती जन्मोजन्मोचीच असू द्यावी. त्यासोबतच तुमच्या भक्तांची संगतीही मला मिळू दे. कारण की या दोन साधनांनीच अविद्या नष्टत्वास पावते. जगी तुमच्या भक्ती तत्पर आणि भगवत धर्मरूपी अमृताचा वर्षाव करणारे तुमचे भक्त संपूर्ण जग पवित्र की करीत असतात. मग त्यांच्या कुळी माणसाविषयी वेगळे काय सांगावे. हे जगन्नाथा, तुम्हास नमस्कार असो. हे भक्ती भावना, तुम्हास नमस्कार असो. हे करुणामया, तुम्हास नमस्कार असो. हे अनंता, हे रामचंद्रा, तुम्हास सदैव नमस्कार असो. हे देवा, पुण्य लोकाच्या प्राप्तिस्तव केलेले पुण्य हे तुमच्या बाणांचे लक्ष होऊ दे. हे रामा, तुम्हास नमस्कार असो. तेव्हा करुणामय भगवान श्री रामचंद्रांनी प्रसन्नतेने सांगितले, अहो ब्राह्मण, मी तुमच्यावर प्रसन्न असून तुमच्या मनी असणाऱ्या सर्व कामनांची मी पूर्ती करेन, याविषयी तुम्हा संशय नसावा. तेव्हा आनंदित मनाने श्री परशुराम श्रीरामांना म्हणाले, हे मधुसूदना रामा, जर तुम्ही माझेवर कृपाशील असाल तर मला सदैव तुमच्या भक्तांची संगती प्राप्त हो आणि तुमच्या चरणकमळी माझी सदृढ भक्ती असू दे. तसेच एखादा भक्तिरहित पुरुषाने या स्तोत्राचे पठन केले तरी त्याच सर्वदा तुमची भक्ती प्राप्त हो, त्याच अंतःकाळी तुमची स्मृती राहो. त्यानंतर असेच होऊ दे असे रघुनाथांनी सांगितलेवर श्री परशुरामांनी श्रीरामांना प्रदक्षिणा घातली. त्यांना नमस्कार करून त्यांचेकडून सन्मानित झालेवर त्यांच्या आज्ञेनेच महेंद्र पर्वती निघून गेले.
श्रीराम हे जणू मृत्यू मुखातून परत आलेत असे समजून राजा दशरथांनी अत्यंत हर्षित होऊन श्रीरामांना वारंवार आलिंगन दिले. तेव्हा आनंदातिशय वेगाने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यानंतर स्वस्थ चित्त मनाने राजा दशरथ आनंदी मनाने अयोध्या नगरीस गेले. अयोध्येत राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आपल्या भार्यांसह आपल्या महाली रमू लागले. वैकुंठी भगवान ज्याप्रमाणे लक्ष्मी सह रमतात तसेच आपल्या माता पित्यांचा आनंद द्विगुणित करीत श्री रामचंद्र सीतेसह रमू लागले. काही काळानंतर युधाजित हा कैकेयी राणीचा भाऊ भरताचा मामा प्रेमाने भरताच आपल्या राज्ये येण्यास्तव आला. शत्रुदमनी राजा दशरथांनी प्रेमपूर्वक युधाजिताचा सत्कार करून भरत आणि शत्रुघ्न या दोघांना त्यांचे सोबत पाठवून दिले. इकडे अयोध्येत देवमाता अदिती ही पुलम पुत्री शशी आणि जसे शोभायमान होत असतात त्याप्रमाणेच माता कौसल्या राम व सीता यांचे सह शोभत होत्या. ज्यांचे गुणांचे समूह ब्रह्मदेव आदी सर्व लोकपालामध्ये प्रसिद्ध आहेत, ज्यांची कीर्ती सर्व लोकांमध्ये गायली जात आहे, जे सर्व माणसांचा आनंद समूह मूर्ती आहेत, जे नित्य शोभाधाम आहेत, जे निर्विकार अनंत वैभवाने युक्त आहेत, सहा मायातीत असूनही मायेच्या कार्याचे अनुसरण करतात. नित्यामुळेच सामान्य माणसासारखे प्रतीत होतात, त्यामुळेच सामान्य माणसासारखे प्रतीत होतात. असे ते सर्व जगताचे स्वामी देव भगवान श्रीराम हे अर्धांगी सीतेसह अयोध्या नगरीत वास करू लागले. याप्रमाणे श्री अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादाचा बालकांड 7वा सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. घ्या श्रवणानंद.